नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमध्ये नोकर भरती परीक्षेत पवई केंद्रावर प्रॉक्सीचा वापर करत उत्तीर्ण होऊन बनावट कागदपत्रांद्वारे नोकरी मिळवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। त्यानुसार पवई पोलिसांनी काल 7 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। आरोपी मूळचे बिहारचे रहिवासी असून त्यांचा शोध सुरू आहे। गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे रवि रंजन कुमार, संदीप कुमार, शिशुपाल कुमार, आयुषराज, राजीव सिंग, संदीप कुमार, आशुतोष कुमार अशी आहेत। कनिष्ठ टेक्निशियन, पर्यवेक्षक या पदांसाठी ही परीक्षा झाली होती। 13 मार्च 2022 ते 4 मार्च 2023 रोजी घेतलेल्या परीक्षेत 7 आरोपींनी कटकारस्थान करून परीक्षेसाठी डमी उमेदवार दिले होते। परीक्षा पास झाल्यानंतर बनावट ITI संस्थेचं प्रमाणपत्र तसेच इलेक्ट्रिकल डिप्लोमाचं प्रमाणपत्र आणि बनावट कागदपत्र सादर करून नोकरी मिळवली अशी फिर्याद दाखल करण्यात आली असून हा गुन्हा झिरोने पवई पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आलेला आहे। याबाबत पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी माहिती दिली आहे। उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी करन्सी नोट प्रेस यांच्याकडून आम्हाला एक अर्ज प्राप्त झाला होता। त्याच्यामध्ये त्यांची जी भरती झाली होती त्याच्यामध्ये काही डमी उमेदवार बसल्याचं त्यांच्या लक्षात आलं होतं। त्याच्यामध्ये प्राथमिक चौकशी उपनगर पोलीस स्टेशन अंतर्गत केली असता सदर भरती होत असताना जे डमी उमेदवार बसलेले आहेत ते मुंबई या ठिकाणी त्यांची जी परीक्षा झाली त्या ठिकाणी बसल्याचं लक्षात आलेलं आहे। त्या अनुषंगाने उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी झिरोने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर गुन्हा हा पुढील तपासाकामी पवई मुंबई या ठिकाणी वर्ग करण्यात आलेला आहे। एकूण 7 विद्यार्थी त्याच्यामध्ये डमी बसल्याचं प्राथमिकदृष्ट्या लक्षात आलेलं आहे आणि सदर विद्यार्थी हे नालंदा बिहार राज्यात राहत असल्याचं लक्षात आलेलं आहे। नाही, त्याच्यामध्ये बाकीची माहिती समोर आलेली नाहीये। त्यांची प्राथमिक चौकशी त्यांनी केली असता त्याच्यामध्ये त्यांना या गोष्टी लक्षात आल्या होत्या। नाही, ते तपासांती त्या गोष्टी निष्पन्न होतील। तपास हा पुढं पवई मुंबई या ठिकाणी वर्ग केलेला आहे। NCN न्यूजसाठी रोहनदानी, नाशिक।